रविवारची दुपार होती. नीता फोनवर कुणाशी तरी बोलत होती. फोन ठेवल्यानंतर तिच्या सासूने उत्साहाने विचारलं, नीता कुणाचा फोन होता? नीता म्हणाली, आई बाबांचा फोन होता. दादाने नवीन गाडी घेतली आहे. ती बघण्यासाठी मला घरी बोलवलं आहे. नीताचं बोलणं ऐकून तिचा नवरा विनोद म्हणाला, मग तुझी जाण्याची इच्छा आहे का? नीता हसून म्हणाली, अहो जाण्याचा प्रश्नच येत नाही. सोनूची परीक्षा चालू आहे. मला तरी कुठे सुट्टी भेटत आहे. आणि तसंही आपण एवढे फ्री थोडीच बसलो आहोत की बॅग पॅक केली, उचलली आणि निघालो माहेरी. तिचं बोलणं ऐकून तिचा नवरा पण हसायला लागला. तिची सासू दुसरीकडे बघायला लागली. पण त्याच खोलीत बसलेली तिची नणंद नेहा तळमळून उठली. जणू अचानक तिचा कुठला तरी जुना घाव ताजा झाला. 6 महिन्यापूर्वीच्या घडलेल्या घटना अचानक तिच्या डोळ्यासमोर घुमायला लागल्या. ती भूतकाळात हरवून गेली. घड्याळात बघून नेहा तिच्या नवऱ्याला मनोजला म्हणाली होती, अहो घरी यायला किती उशीर केलात? गाडी सुटायला फक्त 1 तास उरला आहे. मी तुम्हाला ऑफिसमध्ये किती वेळा तरी फोन केला होता. तुम्ही कुठे गेला होतात? हे कोण तिचा नवरा मनोज, जो दिवसभर काम करून घरी थकून आला होता, तो रागात चिडून म्हणाला, का कुठे जायचं होतं का? मला काही दुसरी कामं नसतात का, जो मी 24 तास तुझ्यासमोर हजर राहावं? हे कोण नेहा म्हणाली, अहो तुम्ही किती लवकर विसरून जाता सगळ्या गोष्टी. मी सकाळीच तुम्हाला सांगितलं होतं की आईचा फोन आला होता. मला माहेरी जाऊन किती दिवस होऊन गेले आहेत. मनोज हसून टोमणा मारत म्हणाला, हो गं नेहा, तुला माहेरी जाऊन खूप दिवस होऊन गेले आहेत. अगं मागच्या आठवड्यात तर माहेरातून परत घरी आली होतीस आणि आता परत जाण्याची तयारी करत आहेस. नेहा म्हणाली, अहो म्हणून काय झालं? मी त्यांची मुलगी आहे. मग त्यांनी बोलावलं तर जायला नको का? तुम्हाला काय माहीत आई वडील आपल्या मुलांवर किती प्रेम करत असतात? मनोज म्हणाला, हो तुझे आई वडील तर जरा जास्तच करतात. माझे पण आई वडील आहेत. लग्नाला वर्ष झालं तरी मी त्यांना भेटायला गावी किती वेळा गेलो आहे. नेहा म्हणाली, मुलींची गोष्टच वेगळी असते. तुम्ही तर मागच्या 5-7 वर्षापासून हॉस्टेलमध्येच राहत आला आहात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आईवडिलांशी किती लगाव असणार आहे. तुम्ही तर तुमच्या घरी राहूनसुद्धा घरात वेळ न घालवता जास्त करून तुमच्या मित्रांच्या सोबत बाहेर फिरत असता. त्यामुळे तर तुमचे आईवडील तुमची आठवण काढत नाहीत. मनोज म्हणाला, फालतूचं बोलण्याची गरज नाही. तुझ्या आईचा परत फोन आला तर त्यांना सांग की आत्ता यायला जमणार नाही. काही दिवसातच माझे आई बाबा इथे राहायला येणार आहेत. हे ऐकून नेहा हैराण होऊन म्हणाली, काय? आणि तुम्ही मला सांगितलं पण नाही? मनोज म्हणाला, हो आजच आईचा फोन आला होता. नेहा लहान मुलांसारखी आनंदाने म्हणाली, मग ही तर चांगली गोष्ट आहे. आई इथे राहायला आल्या तर तुमच्या खाण्यापिण्याची सोय होईल आणि तुम्हाला घरात एकटेपणा पण जाणवणार नाही. मनोज तिला समजून सांगायचा प्रयत्न करत म्हणाला, जरा विचार कर नेहा, आपल्या लग्नानंतर ते लोक पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहेत आणि तू माहेरी निघून गेलीस तर त्यांच्या मनाला किती दुःख होईल. माझ्या आईवडिलांच्या भावनांची काही काळजी आहे का नाही तुला? नेहा चिडून म्हणाली, मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि आमच्या घरी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस खूप धुमधडाक्यात साजरा करतात. मनोज तिला विनवणी करत म्हणाला, नेहा मी प्रत्येक वेळी तुझं बोलणं ऐकत असतो, पण प्लीज यार यावेळी तू माझं बोलणं मान्य कर ना. अगं आपल्या लग्नाचा वाढदिवस पण जवळ आला आहे आणि आपण सगळे एकत्र राहिलो तर किती छान वाटेल. नेहा कठोर आवाजात म्हणाली, अहो हे बघा, माझ्या गाडीची वेळ होत आली आहे. तुमच्याशी फालतू वाद घालण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला जोर देऊन समजून सांगून थांबवण्याचा प्रयत्न कराल तर ते विसरून जा. तुम्ही मला स्टेशनवर सोडायला येणार नसाल तर मी एकटी स्टेशनला जाते. स्टेशनपर्यंतचा रस्ता मला पण माहीत आहे. मनोज म्हणाला, मग ठीक आहे, तू जात का नाहीस? माझा पण जीव सुटेल. तुझं तुझ्या आईवडिलांवर एवढंच प्रेम होतं तर लग्न तरी कशासाठी करायचं होतं? दुसऱ्याच्या आयुष्याचं वाटोळं तरी कशाला करायचं होतं? मनोज एवढ्या रागात जोरात ओरडला की नेहा एक क्षण हैराण होऊन त्याच्याकडे बघायला लागली. पण पुढच्या क्षणी तिचा चेहरा रागाने लाल झाला आणि
ती जोरजोरात रडायला लागली. 2 दिवस दोघं एकमेकांशी बोलत नव्हते. नेहाने खाणं पिणं सोडलं होतं. मनोजने तिला समजवण्याचा प्रयत्न केला तर ती अजूनच नाराज झाली. शेवटी मनोज तिच्या हट्टापुढे हरला आणि म्हणाला, ठीक आहे, अगोदर जेवण तरी करून घे. तुला माहेरी जायचं आहे ना, मग मी तुला सोडून येतो. कोणाला जबरदस्ती इथे थांबून ठेवण्याचा माझा कुठला इरादा नाही आणि त्याचा फायदा तरी काय होणार आहे. अशा प्रकारे नेहा तिच्या माहेरी गेली. नेहाला माहेरी येऊन आज 6 महिने झाले होते. पण मनोजने तिला कधी फोन करून परत बोलावलं नव्हतं आणि नेहा पण तिच्या हट्टावर अडवून बसली होती की जोपर्यंत मनोज तिला स्वतः फोन करून घरी बोलवत नाही तोपर्यंत ती इथून जाणार नाही. नेहाच्या आईवडिलांनी तिच्या दादा बहिणींनी तिला खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, पण तिने कुणाचंही ऐकून घेतलं नाही. तिचं एकच म्हणणं होतं की ती स्वतः न बोलवता तिच्या सासरी जाणार नाही. जोपर्यंत तिचा नवरा मनोज तिच्या विनवण्या करून तिला घरी परत घेऊन जायला येत नाही. पण आज तिच्या बहिणीने बोललेले शब्द तिच्या मनाला खूप लागले. ती एवढी नादान पण नव्हती की तिला समोरच्याचं तिखट बोलणं कळणार नाही. ती परत विचार करायला लागली की तिच्या बहिणीच्या तिखट बोलण्यावर तिची आई पण शांत बसली होती. तिला काहीच बोलली नाही आणि या गोष्टीचं तर तिला खूप दुःख झालं. ती तिच्या बाजूने सामान्य राहण्याचा प्रयत्न करत असायची, पण आजच्या घटनेने तिला पूर्णपणे बेचैन केलं होतं. तिच्या खोलीत एकटी बसून ती रडत होती. नीता तिच्या खोलीत आली आणि खोलीतली लाईट लावत म्हणाली, काय झालं ताई? संध्याकाळ झाली तरी तुम्ही अजूनपर्यंत झोपला आहात? अचानक लाईट लागलेली बघून नेहा दचकून उठली. रडत रडत तिचा कधी डोळा लागला तिचा तिलाच समजलं नाही. नेहा म्हणाली, वहिनी, माझी तब्येत ठीक नाही. तिची बहिणी तिच्या डोक्याला हात लावून म्हणाली, ताई, तुम्हाला ताप तर आला नाही ना? नेहा म्हणाली, वहिनी, ताप नाही, माझं डोकं खूप दुखत आहे. नीता म्हणाली, ताई, डोकं दुखायला लागलं म्हणून कोण एवढा वेळ झोपतं का? चला बाहेर आणि गरम गरम चहा पिऊन घ्या. डोकं दुखायचं थांबेल. उद्या तुमच्या चुलत बहिणीचं राधाचं लग्न आहे, तिकडे पण जायचं आहे. लवकर उठून तयार व्हा. नेहा म्हणाली, वहिनी, माझ्याकडून राधाची माफी माग. मी नाही येऊ शकत. माझी अजिबात इच्छा नाही. असं म्हणत तिचे डोळे भरून आले. नीता म्हणाली, ताई, तुमच्या डोकेदुखीचं कारण मला माहीत आहे. सकाळी मी बोललेल्या गोष्टीवर तुम्ही नाराज आहात ना? माझ्या तोंडातून निघालेल्या शब्दांवर? तुमचा चेहरा बघून त्याचवेळी मला पश्चाताप झाला. पण काय फायदा? एकदा सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेले शब्द परत घेता येत नाही. मग आता काय तुमची अशी इच्छा आहे का की मी मोठी असून तुमची माफी मागावी? असं म्हणत नीता उदास झाली. नेहा तिला समजावत म्हणाली, वहिनी, तू हे काय बोलत आहेस? तुझ्या बोलण्याचं मी का वाईट वाटून घेईन? नीता प्रश्न विचारत म्हणाली, ताई, तुम्हाला खरंच असं वाटतं का तुम्ही इथे राहिल्यामुळे मला काही त्रास होत असेल? नेहा म्हणाली, वहिनी, मी असं कधी बोलले? नीता म्हणाली, ताई, तुम्ही इथे आहात म्हणून घर भरल्या भरल्यासारखं वाटतं. पण कदाचित तुम्हाला माहीत नाही, रक्ताचं नातं नसून पण मला तुम्हाला कायम सुखात आनंदात बघायचं आहे. तुमच्या चेहऱ्यावर असणारं दुःख आता सगळ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं आहे. नीताचं बोलणं ऐकून नेहा म्हणाली, मग तुझी काय इच्छा आहे वहिनी? मी जाऊन मनोजचे पाय पकडू, त्याची माफी मागू? नीता म्हणाली, ताई, पाय नका पकडू, पण कमीत कमी त्यांची विचारपूस करायला एक फोन करा किंवा मेसेज तर करू शकता ना? त्यांना पण असं वाटायला हवं ना की त्यांच्या बायकोला त्यांची काळजी आहे. नेहा म्हणाली, वहिनी, मला माहेर येऊन 6 महिने झाले, तरी सासरच्या लोकांमधल्या कुणी माझी काळजी केली, विचारपूस केली? नीता म्हणाली, ताई, पण कुणाला ना कुणाला तरी पुढाकार घ्यायला लागणार आहे ना? ताई, खरं सांगा, तुम्ही त्यावेळी तुमच्या नवऱ्यासोबत भांडण करून आला होता ना? नेहा हो म्हणाली आणि तिने मान खाली घातली. नीता म्हणाली, ताई, तुम्ही तुमच्या तोंडाने काही सांगितलं नाही, पण त्या दिवशी तुमचा उतरलेला चेहरा बघून मला समजलं होतं आणि आईबाबांच्या अनुभवावरून ही गोष्ट त्यांच्यापासून पण लपून राहिली नसणार.
म्हणून तर लोक बोलतात ना की लग्नानंतर मुलगी परकी होते. सगळं काही माहीत असून पण ते तुम्हाला समजून सांगण्यापलीकडे काही करू शकत नाहीत. तुमच्या नवऱ्याशी बोलायचं म्हणले की त्यांचा अहंकार आडवा येत असेल. वहिनीचं बोलणं ऐकून नेहा म्हणाली, वहिनी मी काय करू, मला काहीच कळत नाही. नीता नंदेला समजावत म्हणाली, ताई मला असं वाटत आहे की या गोष्टीला तुम्ही इज्जतीचा प्रश्न बनवू नका. या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्या सुखी संसारात विष कालवण्याचं काम करत असतात. मनोज भाऊजी आणि त्यांच्या कुटुंबातले लोक खूप साधे सरळ आहेत. बहुतेक त्या लोकांना पण आपल्यासारखा अगोदर पुढाकार घ्यायचा नाही. तेवढ्यात तिची सासू आली आणि म्हणाली, तुम्ही दोघी इथे बसला आहात होय, आणि मी तुमच्या दोघींना घरभर शोधून आले. तिची सासू खोलीत आल्यामुळे त्या दोघींचं बोलणं अर्धवट राहिलं. नीता तिच्या सासूकडे बघून म्हणाली, आई ताईंची तब्येत ठीक नाही, त्यांना राधाताईंच्या लग्नाला जायची इच्छा नाही. तिची सासू म्हणाली, काय काय झालं? नेहा म्हणाली, आई माझं डोकं दुखत आहे. तिची आई म्हणाली, अगं नेहाचा तर चेहरा उतरला आहे. ठीक आहे तू एकटी जा, तिला घरात आराम करू दे, मी पण घरात तिच्याजवळ थांबते. नीता म्हणाली, आई मी एकटी जाणार नाही. ताई येत नाही तर कमीत कमी तुम्ही तरी माझ्यासोबत चला. नेहा तिच्या आईला समजावत म्हणाली, आई तू वहिनीच्या सोबत काकांच्या घरी जा, मी ठीक आहे. अजून थोडा वेळ झोपले तर ठीक होईल. तिची सासू म्हणाली, ठीक आहे चल मी तुझ्यासोबत येते, लवकर तयार हो, उशीर होत आहे. घरातली सगळी गेल्यानंतर नेहा उठली. तिच्या बहिणीसोबत बोलून तिचं मन हलकं झालं होतं. ती तिच्या नवऱ्याला मनोजला फोन करायचा प्रयत्न करायला लागली, पण खूप वेळा ट्राय करून पण नवऱ्याचा फोन लागला नाही. तसं तिच्या मनात खूप वाईट गोष्टी यायला लागल्या. तेवढ्यात तिला आठवलं बाजूंच्या पवार काकांचा नंबर तिच्याजवळ आहे. त्यामुळे मग तिने त्यांच्या फोनवर फोन करण्याचा निर्णय घेतला. तिने फोन केला. फोन पवार काकूंनी उचलला. नमस्कार काकू, मी नेहा बोलत आहे. मनोज कसे आहेत? खूप दिवस झालं त्यांची काही बातमी मिळाली नाही. पवार काकू म्हणाल्या, अरे तू नेहा बोलत आहेस का? काय झालं आहे तुला? यावेळी माहेर जाऊन बसले आहेस, इकडे यायचं नावच घेत नाहीस. पवार काकूंचं बोलणं ऐकून एक क्षण नेहा शांत झाली. कुठल्या तोंडाने सांगणार की ती नवऱ्याच्या परत बोलण्याची वाट बघत आहे? तिला अचानक शांत झालेली बघून पवार काकू म्हणाल्या, हॅलो. नेहा म्हणाली, हो काकू मी ऐकत आहे. महत्त्वाचं काम होतं म्हणून मी येऊ शकले नाही. खूप वेळ झालं मी त्यांना फोन करायचा प्रयत्न करत आहे, पण त्यांचा फोन लागत नाही. ते कसे आहेत? पवार काकू म्हणाल्या, कसा असणार आहे तुझा नवरा? तू इथे नसताना चांगली मजा मस्ती करत आहे. रोज कुठल्या ना कुठल्या मुलीसोबत फिरताना दिसत असतो. मी तर त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला, पण माझं कोण ऐकतंय? तू फोन केलास म्हणून मी तुला सांगितलं. हो पण माझं नाव घेऊ नकोस, उगाचच मनोजला वाईट वाटेल. हे ऐकताच नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने थरथरत्या हाताने फोन ठेवून दिला आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिला असं वाटलं की तिने तिच्या हट्टी स्वभावामुळे तिचा संसार आणि नातं दोन्ही गमावलं आहे. घरातले सगळे लोक कार्यक्रमातून परत आले तर नेहा उदास होऊन रडत बसलेली दिसली. सगळे घाबरले. तिची आई तिची अवस्था बघून घाबरून गेली आणि म्हणाली, काय झालं बाळा? नेहा रडत म्हणाली, आई मला माझ्या नवऱ्याकडे जायचं आहे. तिचा दादा हैराण होऊन म्हणाला, आत्ता या वेळेला? अगं आत्ता रात्रीचे 12 वाजले आहेत. तिची आई काळजी करत म्हणाली, पण काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? नेहा म्हणाली, मला इकडे पाठवून ते तिकडे दुसऱ्या मुलींसोबत मजा मस्ती करत आहेत. तिचे बाबा म्हणाले, नेहा तुला कसं समजलं? नेहा म्हणाली, बाबा मी शेजारच्या काकूंना फोन केला होता, त्यांनी सांगितलं. तिचे बाबा म्हणाले, उद्या सकाळी तुझा दादा तुला सोडून येईल. एका रात्रीत काही बिघडणार नाही. त्या रात्री घरात कोणीही शांत झोपलं नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे पहिली गाडी पकडून नेहा तिच्या दादासोबत निघाली. दोघं भाऊ बहीण घरी पोहोचले तर मनोज घरात नव्हता.
त्याची आई घरात होती. त्या दोघांनी त्यांना नमस्कार केला. मग तिचा भाऊ म्हणाला, काकू तुम्ही कधी आलात? नेहाची सासू म्हणाली, मी तर मागच्या 4 महिन्यांपासून गावाकडचं सगळं घर दार सोडून इथे पडून आहे. विचार केला होता, मुलाचं लग्न झालं आहे, आता त्याची काळजी करायची गरज नाही. पण तो तर 4 महिन्यांपूर्वी खूप आजारी पडला होता आणि नेहा तिच्या माहेरी जाऊन बसली होती आणि नवऱ्याला तिच्या घराला विसरून गेली होती. तिची सासू तक्रार करत म्हणाली. तिचा भाऊ म्हणाला, हो काकू, खरंच सगळी चूक आमच्या नेहाची आहे. पण यावेळी तुम्ही तिला मोठ्या मनाने माफ करा. ती अजून लहान आहे. इथून पुढे परत अशी चूक होणार नाही. हे ऐकून तिची सासू म्हणाली, अरे विनोद, तू हे काय बोलत आहेस? मी तर खूप खुश आहे की घरची लक्ष्मी घरी परत आली. आता तिने तिचं घर सांभाळावं आणि मला सोडावं. नेहाला सासरी सोडून विनोद परत त्याच्या घरी निघून गेला. मनोज रात्री खूप उशिरा घरी परत आला आणि समोर नेहाला बघून तो हैराण झाला. नेहा म्हणाली, मनोज, ही काही घरी यायची वेळ आहे का? तिचं बोलणं ऐकून मनोज हसायला लागला. नेहा नाराज होत म्हणाली, मनोज, यात हसण्यासारखं काय आहे? मनोज म्हणाला, यात हसण्यासारखं काहीच नाही, पण आत्ता रोजच मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार राहायला लागणार आहे. नेहा रागात डोळे मोठे करत म्हणाली, मला बाजूच्या पवार काकूंनी सगळं सांगितलं आहे. मनोज म्हणाला, मला पण आज सकाळी त्यांनी सगळं सांगितलं आहे. नेहा आश्चर्याने म्हणाली, काय? मनोज म्हणाला, पवार काकूंनी स्वतः मार्ग निवडला, म्हणजे तू घरी परत यायला अजून उशीर करणार नाहीस. नेहा म्हणाली, म्हणजे पवार काकू माझ्याशी खोटं बोलल्या होत्या? मनोज म्हणाला, हे तर तू त्यांना जाऊन विचार. नेहा म्हणाली, मी घरी बिन बोलावता आले आहे म्हणून तुम्ही जरा जास्त मिरवत आहात ना? मनोज म्हणाला, नेहा, हे तू काय बोलत आहेस? तू आणि मी वेगळे आहोत का, जे मी एवढा तुच्छ विचार करेन? तू तुझ्या घरी परत आली आहेस, मग यात लाज कसली? आणि राहिली गोष्ट मी तिकडे यायची तर एक फोन किंवा मेसेज केला असतास तर मी आनंदाने पळत सुटलो असतो. नेहा म्हणाली, तुम्हीच जर माझ्यावर तुमचा अधिकार समजत असता तर न बोलावता पण मला घ्यायला येऊ शकला असता. मनोज म्हणाला, येऊ शकलो असतो, पण खरं सांगू, तू त्यांची एकुलती एक मुलगी. आठवत आहे का तुला? मी जायला नकार दिला होता तेव्हा तू किती चिडून निघून गेली होतीस. तिथे तू न बोलवता मी तुला घ्यायला आलो असतो आणि तू माझा अपमान केला असतास, माझ्यासोबत यायला नकार दिला असता, तर ती गोष्ट मला अजिबात सहन झाली नसती. नेहा विचार करायला लागली की मनोजचे विचार किती साधे सरळ आहेत आणि एक मी आहे. माझ्या हट्टामुळे मी माझ्या आयुष्यात विष मिसळण्याचं काम करत होते. स्वतःच्या हाताने स्वतःचा संसार उद्ध्वस्त करायला निघाले होते. खरं तर माझ्या वहिनीने आणि पवार काकूंनी मला असं करण्यापासून वाचवलं, नाहीतर पश्चाताप करण्याशिवाय हातात काहीच उरलं नसतं. त्या दिवशी नेहाला पहिल्यांदा समजलं होतं की नाती हट्टाने किंवा अहंकाराने नाही, तर उलट समजूतदारपणे आणि एक पाऊल पुढे उचलण्यामुळे वाचतात. आज नेहाला तिच्या चुकीची जाणीव झाली होती. तिने मनोजची माफी मागितली आणि मनोजने पण तिला माफ केलं आणि प्रेमाने आवळून मिठी मारली. एवढ्या महिन्यांचा नवरा बायकोमधला दुरावा एका क्षणात मिटला होता.